गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपण चाललो आहे पंचगणीला आणि आत्ता आपण आहे बोबदेव घाटामध्ये. कात्रजपर्यंत ट्रॅफिक होतं नेहमीसारखं, म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला. तर आता बोबदेव घाटापासून आपण व्हिडिओ चालू केला आहे. टोटली अनप्लॅन ट्रिप आहे. काल रात्री आम्ही हॉटेल बुक केलं आणि म्हटलं जाऊया पंचगणीला. साधारण 120 किलोमीटर आहे. ह्याला टनल्समध्ये अजिबात लाईट नाही आहे. पण टनलमध्ये गाडीचा आवाज एवढा भारी येतो ना. हा एक्झॉस्ट आत्तापर्यंत मला आवडलेला बेस्ट एक्झॉस्ट आहे MT-साठी. सो आता हा चालू झाला आहे मेन हायवे, जो की आहे कोल्हापूर हायवे. इथून आता एकदम सरळ आहे रस्ता, कुठे टर्न नाही काय नाही. आणि या साईडला मी पहिल्यांदा आलो आहे 2 व्हीलरने, सो मला आयडिया नाही की एक्झॅक्ट रस्ता कसा आहे काय. सो आपण थोडं स्लोच जाणार आहे, कारण मुंबई पुणे हायवे जो आहे तो आपल्या ओळखीचा आहे. प्रत्येक टर्न खड्डे वगैरे आपल्याला माहिती आहे आणि तिकडे लोक पण गाड्या जरा बरे चालवतात. एवढा मस्त हायवे आहे ना, 3 लेनचा हायवे, रस्ता पण चांगला आहे. थोडाफार मध्ये एका दुसरा खड्डा आहे, पण ते ठीक आहे, आपण निग्लेक्ट करू शकतो. दोन्ही साईडला मस्तपैकी शेत आहेत आणि मेन म्हणजे वेदर परफेक्ट आहे. ऊन आहे पण हवागार आहे. तर आता खंबाटकी घाट चालू झाला आहे. हो, मी पहिल्यांदा आलो या घाटामध्ये आणि ॲक्च्युली मस्त सिनिक घाट आहे. पावसाळ्यामध्ये इथे आल्यावर सगळ्यात भारी वाटेल. एका साईडला शेत, एका साईडला डोंगर मस्तपैकी. घाटांमध्ये ना सगळ्यात जास्ती सिनिक घाट आपल्या इथे मला तरी 2 वाटले. एक वरंधा घाट आणि एक माळशेज घाट. सो आता हा पण तेवढाच भारी वाटतं. आणि वरून माझ्या मते या साईडला पूर्ण पुण्याचा व्ह्यू दिसेल. पुणे आणि महाबळेश्वर याला कनेक्ट करतो हा घाट. आणि मस्त आहे, 3 लेन्सचा आहे. सो काय असं रिस्की वगैरे पण मला वाटत नाही आहे. चांगला आहे. लेन्स 3 आहेत, दोन्ही साईडने प्रॉपर बॅरिकेटिंग आहे. फक्त टर्न्स शार्प आहेत काही काही. सो ओळखीचा नसेल तर गाडी सांभाळून चालवलेली बेटर आहे. सही घाट आहे. तर हा वन ऑफ द चांगला रोड आहे ज्याच्यावर मी आतापर्यंत राईड केलं आहे. एक मुंबई पुणे जुना नॅशनल रोड आहे. हा इतका चांगला नाही आहे, पण त्या मानाने त्याच्यावर खड्डे वगैरे खूप कमी आहेत. मानलं पाहिजे ट्रक ड्रायव्हर्सला, एवढं हेवी ट्रक्स वरती चढवतात. पोलिसांची चेकिंग चालू आहे. सो आता आपण क्लाइंब केला. मागची साईड होती पुण्याची आणि आता या साईडला आपण घाट डिसेंड करतोय. काय व्ह्यू आहे. सो थोडा वेळ आम्ही घाटामध्ये थांबतोय. मस्त व्ह्यू आहे इकडनं. आता आम्ही गाडी साईडला थांबवली आहे. घाट आम्ही इकडनं त्या साईडने पूर्ण क्लाइंब केला आणि आता डिसेंड आहे. इथे व्ह्यू मस्त आहे. इथे मागे डोंगर आहे, डोंगरावर मस्त पवनचक्क्या दिसत आहेत. सो आम्ही इथे थांबलो आहे आणि एक मस्त स्निकर ब्रेक घेतला आहे.
लास्टचा मस्त स्निकर ब्रेक झाला आहे. थोडीशी सकाळ असती ना अजून, म्हणजे सकाळी 8चा टायमिंग वगैरे, तर अजून बेटर व्ह्यू दिसला असता. बस पण नाही आहे वाटतं अजून, पण मस्त आहे हा घाट. एकदा पावसाळ्यामध्ये इथे येऊया ॲटलिस्ट फक्त राईडसाठी. सो हा मेन हायवे इकडनं लेफ्ट साईडला आपल्याला वळायचं आहे आणि इकडनं आपल्याला पुलाच्या खालून राईटला वळायचं आहे. प्रवेश बंद लिहिलंय. अरे मित्र चला बोलतोय, पण तिकडनं रस्ता आहे का? रस्त्याचं काम चालू आहे वाटतं. या साईडला का? हां, सो आपण मेन रोड न घेता गावातल्या रस्त्याने चाललो आहे आणि होप सो इकडे आपल्याला छान रस्ता मिळेल. मला असे रस्ते जास्त आवडतात की रोड किती पण मोठा असला वगैरे तरी ठीक आहे. हा प्लेन रोड आहे, दोन्ही साईडला मस्त व्ह्यू दिसतो, शेतं वगैरे, गावातले रस्ते थोडक्यात. हे सातारा आहे, आपण साताऱ्यात आलो आहे. म्हणजे बोप्पे गाव आहे, इथून काहीतरी 30 किलोमीटरवर सातारा आहे. हां का? आरामशीर. आणि रोड चांगले त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही. एका राईडसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं चांगले रस्ते आणि मस्त सिनिक व्ह्यू. दोन्ही इकडे यार, काय रस्ता आहे, काय व्ह्यू आहे, एक नंबर. तर आता महाबळेश्वरचा घाट चालू झाला आहे. इकडनं जवळजवळ 10 ते 11 किलोमीटरवर पंचगणी आहे आणि त्याच्या पुढे अजून 10 किलोमीटरवर महाबळेश्वर आहे. बऱ्यापैकी वरती आलं आणि या साईडला पूर्ण डोंगर रंग दिसते. सही व्ह्यू आहे. आणि अचानक हवा पण गार झाली भरपूर. 12:30 वाजलेत पण हवेमध्ये गारवा जास्ती वाढलाय. सो हे आहे रिसॉर्ट. सुगरणीचं घरट आहे वाटतं, आमच्याकडे पण आहे घरी, पण हे शोपीस आहे. आमच्याकडे आहे खरं आता. हे आहे आपले कॉटेजेस, तिकडे आपली बाईक पार्क आहे आणि रूम्स चांगले आहेत, स्पेशियस आहेत. इथे एक एक्स्ट्रा बेड आहे. सो इथे आपली गाडी पार्क केली आहे. पहिले गाडी काढूया इथून. तर आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आपण निघालो आहे सनसेट पॉईंटला. सूर्य थोड्या वेळाने मावळायला येईल, सो पहिले सनसेट पॉईंट कवर करू, नंतर बाकी बघू. सो आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे. हॉर्स आहे पागल, एवढा मोठा असतो का गाढव? सो हां, सो हा आहे एंट्रन्स सिडनी पॉईंटचा. आणि पोचलो आहे तुम्ही असं सांगितलं आहे, पण आता एक्झॅक्ट काय पुढे जाऊन बघूया आपण. का असाच रोड आहे नुसता.
पर्स्पेक्टिव्हमध्ये पॅराडाईज हेरिटेज अंडर रेटेड जागा आहे. हे पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे आणि ही जागा चीज केक आणि चीज रिलेटेड गोष्टींसाठी फेमस आहे. आणि मेन गोष्ट आहे ही या विंटेज कार्स, तर इथे आपण नंतर येणार आहे. आधी फिरून घेऊया. सो ब्लूबेरी चीज केक खाऊन बघितलं आहे आणि एवढा भारी आहे ना. ह्याच्यात 3 लेयर्स आहेत. म्हणजे ते त्यांना माहिती आहे. तोंडात टाकल्यावर डायरेक्ट मेल्ट होतं आहे. खूप सॉफ्ट आहे. हा आहे चीज केक. तर हे आहे विंटेज कार्सचं कलेक्शन. हुसेन एम माला म्हणून त्यांची ही सगळी प्रॉपर्टी आहे. तर त्यांचं हे कलेक्शन आहे. ही जुनी ॲम्बॅसिडर आहे. ही कुठली आहे मला माहीत नाही. ही जुनी स्कूटर आणि ही एक गाडी अजून आहे. आणि आय गेस इकडची राणी आहे तिची गाडी होती ही. त्याला सस्पेन्शन वगैरे पण होते त्या काळामध्ये. आणि या लाईट्स वगैरे पण आहेत. या कदाचित आत्ता लावल्या आहेत लाईट्स, पण ही क्वीनची गाडी होती. गाडी संपलाय. सिडनी पॉईंट आणि हा कॅफे आपण बघितला. आज ॲक्च्युली लेट आलेलो, पण आता अंधार झाला आहे. अंधार नाही, जास्त नाही, 7:30 वाजलेत, पण इकडच्यासाठी लेट आहे. सो आपण हॉटेलमध्ये रिटर्न जाऊया आणि उद्या सकाळी स्टार्ट करू परत.